तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मी आहे अमृतसरमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत अमृतसरचं प्रसिद्ध सुवर्ण मंदिर म्हणजेच गोल्डन टेम्पल। माझ्या पाठीमागे आपल्याला दिसत आहे त्या बाजूला आहे गोल्डन टेम्पल आणि ही पर्यटकांची गर्दी माझ्या सभोवताल। आता आपण थोड्याच वेळात मंदिराकडे जाणार आहोत। मंदिर कसं आहे, जगप्रसिद्ध हे मंदिर आज आपण पाहणार आहोत अगदी जवळून। तर बघा मित्रांनो, हा गजबजलेला रस्ता पर्यटकांनी, आपण जेव्हा कधी अमृतसरला याल आणि सुवर्ण मंदिरचं प्लॅनिंग कराल तर शक्यतोवर संध्याकाळी या, रात्रीच्या वेळेस या 7च्या नंतर, जेणेकरून आपल्याला इथला माहोल काहीतरी वेगळाच आहे। मंदिरात जाण्याचा जो हा रस्ता आहे याच्या दोन्ही बाजूला दुकानं आपण पाहू शकता। बरेच पर्यटक या ठिकाणी शॉपिंग करताना आपल्याला दिसतील। बघा येथील ज्या काही प्रसिद्ध गोष्टी आहे, कपडे, त्यानंतर काही हँडीक्राफ्ट्स, अशा वस्तू स्पेशली खूप जास्त प्रमाणात इथे विकायला आहेत। आपण या ठिकाणी शॉपिंग देखील करू शकतो। तर आपण आधी मात्र आता मंदिराकडे चाललेलो आहोत। आधी आपण मंदिरात जाऊया, सुवर्ण मंदिरात दर्शन घेऊया आणि त्यानंतर बघूया शॉपिंगचं। हा तो थेट रस्ता जाणार आहे मंदिराकडे। आपण मुद्दामून रात्रीच्या वेळेस आलेलो आहोत कारण इथली लाइटिंग, सुवर्ण मंदिराची जी लाइटिंग आहे ती खूप पाहण्यासारखी आहे आणि त्या प्रकाशामध्ये ते मंदिर आणखीनच सुंदर दिसते, म्हणून आपण मुद्दामून रात्रीच्या वेळेस आलेलो आहोत। आता वाजलेले आहेत 8:30। तर बघा मित्रांनो, मंदिर जवळ आलेलं आहे, सुवर्ण मंदिर। हा आहे सुवर्ण मंदिराचा पुढील दर्शनी भाग, खूप सुंदर। आणि या बाजूला पण बघा रोषणाई मंदिराची। मित्रांनो, आपण या डाव्या बाजूला आल्यानंतर इकडे आपल्याला जुता स्टँड आहे। या ठिकाणी आपण चप्पल जोडे ठेवू शकतो आणि ते ठेवल्यानंतरच आपण मंदिरात जाऊया। दुसरी आणखीन गोष्ट आपल्याला दिसत असेल, सर्वांनी डोक्यावर काही फडके बांधलेले आहे पिवळ्या रंगाचे, पांढरे, जे काही असेल ते, तर ते बंधनकारक आहे आत जाण्यासाठी आपल्याला। तर आम्ही पण ते तसे घेतलेले आहे, आम्ही डोक्याला बांधणार आहोत आणि मंदिरात जाणार आहोत। चला जाऊया, आधी आपण चप्पल जोडे जमा करूया। तर मित्रांनो, अशा प्रकारचे काय म्हणतात त्याला, जुता स्टँड, शूज स्टँड या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, असे खूप साऱ्या विंडोज आहेत शूज स्टँडच्या। या ठिकाणी आपण आपले जमा करायचे आहेत शूज, चप्पल, जे काय असेल ते, आणि त्यानंतर आपण जाऊया आता मंदिराकडे। खूप चांगली व्यवस्था आहे ही चपलांसाठी। तर चला आता आपण जाऊया या बाजूला मंदिराकडे, सुवर्ण मंदिराकडे। आपण बघू शकता बाहेरून सुद्धा इतकं सुंदर दिसत आहे, आत गेल्यानंतर तर आणखीनच हे सुंदर दिसणार आहे आपल्याला। सोन्यानं मढवलेलं हे मंदिर आज आपण पाहणार आहोत अगदी जवळून। किती किलो माहिती आहे का? 750 किलो सोन्याचा वापर करण्यात आलेला आहे म्हणते इथे। हां, चला जाऊया। आम्ही हळूहळू आता चाललेलो आहोत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे। हे जे दिसतं आहे आपल्याला, हे आहे मुख्य प्रवेशद्वार। तर या ठिकाणी बघा मंदिराच्या गेटच्या अगदी जवळ हे हात धुण्याची साठी जागा आहे। तर चला आपण हात धुऊया आधी। ही गर्दी हात धुणाऱ्यांची। तर मित्रांनो, हे आहे मुख्य प्रवेशद्वार या गुरुद्वाराचं, सुवर्ण मंदिराचं। इथून आपण आता आत प्रवेश करणार आहोत। चला जाऊया आतमध्ये। तर बघा मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहोत सुवर्ण मंदिरात। अतिशय सुंदर असं हे दृश्य, चमकदार सोन्याचं हे मंदिर। देशातून विदेशातून लोक या मंदिरात दर्शनाकरता येत असतात। बघा खूप सुंदर मंदिर। चहूबाजूने हा तलाव आणि मधोमध असलेलं हे मंदिर। तर आपण जात आहोत मंदिराच्या परिक्रमा मार्गावरून, परिक्रमा करत आहोत। आधी परिक्रमा करून आपण नंतर मग दर्शनाच्या लाईनमध्ये लागणार आहोत। बघा मित्रांनो, या ठिकाणी काही भाविक आंघोळ देखील करतात। बघा, आंघोळीची देखील अतिशय पवित्र स्नान समजले जाते। याला अमृत तलाव असे म्हणतात। अमृत तलावामध्ये बरेच जण आंघोळ करतात। या पवित्र पाण्याने सर्व रोगराई दूर होते असा समज या शीख बांधवामध्ये आहे। शीख धर्मियांचं अतिशय पवित्र असं हे मंदिर आहे, आपल्याला माहिती आहे सर्वांना। आणि हे मंदिर आज आपण पाहणार आहोत, अगदी जवळ जाणार आहोत। रात्रीची वेळ आहे त्यामुळे आणखीनच या मंदिराच्या सौंदर्यात भर पडलेली आपण पाहू शकता। परिक्रमा मार्गावरून आपण चालताना थोड्याच वेळात आमची परिक्रमा एक पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी आम्हाला दर्शनासाठी रांग लावावी लागेल। खूप मोठी रांग आहे आज दर्शनासाठी।
तर मित्रांनो हे एक गेट आहे या बाजूचं बघा, या गेटने देखील काही भाविक येत आहेत जात आहेत. आपण 4 पैकी कुठल्याही गेटने आत येऊ शकतो. हा परिक्रमा मार्ग, मंदिराचा परिक्रमा मार्गावरून आपण परिक्रमा करत आहोत मंदिराला. बघा किती सुंदर दृश्य दिसते. या बाजूने देखील हे मंदिर, या बाजूला थोडं जवळ आल्यासारखं वाटते बघा. तर अशा प्रकारे आपली परिक्रमा पूर्ण होत आहे. आता हा फ्रंटचा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला रांगेत लागायचं आहे बघा मित्रांनो. तेथे रांगेत लागून आपल्याला नंतर मंदिरामध्ये दर्शनाकरिता जायचं आहे. इकडे या बाजूला हे आलो आहे. आता समोरच्या भागामध्ये आपण गुरुद्वाराचा समोरचा भाग आहे. या ठिकाणावरून आता आपली दर्शन रांग सुरू होईल. बघा मित्रांनो या ठिकाणी पालखी आहे. कुठल्या तरी उत्सवाच्या वेळेस ही पालखी निघत असावी. सोन्याची ही पालखी आपण पाहू शकता. तर मित्रांनो अशी रांग आम्ही लावलेली आहे. आता रांगेत उभे आहोत. बघूया किती वेळ लागतो ते दर्शनाला. आपण आता अगदी प्रवेशद्वाराच्या जवळ पोचलेलो आहोत. थोड्याच वेळात आपण प्रवेश करू या द्वारातून दर्शनासाठी. तर बघा मित्रांनो ही पालखी जाताना ही पालखी आलेली आहे आणि त्याचा प्रवेश होत आहे बघा गुरुद्वारामध्ये. तर मित्रांनो यापुढे आपल्याला आता रेकॉर्डिंग करता येणार नाही, अलाउड नाही आहे तशी पुढे. थोडाफार मी रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला गुरुद्वारापर्यंत जाणारा. बाकी आतमध्ये आपल्याला अजिबात व्हिडिओ काढणे अलाउड नाही आहे. तर मी इथेच थांबवतो आता. तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ. आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.